थंडीची किती मस्त झोप लागली होती. ओरे हत्ती दादा, कोणी उठवलं? कोणी उठवलं याला फारसं महत्त्व नाही. मग कशाला महत्त्व आहे? अरे का उठवलं याला महत्त्व आहे. बरं बाबा, का उठवलं? अरे कोणी सांगेल का? सांगतो. सांगा सांगा लवकर सांगा. सांगतो. नीट ऐका. हे बघा, सूरज खूप अस्वस्थ आहे. अरे तो आजोबांकडे गावी गेलाय ना. गेलाय ना, पण तो अस्वस्थ आहे हे तरी मान्य आहे. हो आहे. नुकतीच झालेली स्पर्धा तो हरला आणि तेव्हापासून तो अस्वस्थ आहे. कुणाशी बोलत नाही, एकटाच बुद्धिबळाचा डाव मांडून बसतो आणि खेळताना काहीतरी बडबडत असतो. आणि राग आला की कुणाला तरी पटावरून उचलतो आणि फेकून देतो. हो ना, त्या दिवशी माझ्यावर राग काढला त्यानं. कसलं जोरात फेकलं त्यानं. दूर दिवस अंगात ठणकत होतं. हो रे, ठाऊक आहे ते आम्हाला. पण आपण त्याच्यावर राग नाही काढू शकत आणि काढायचाही नाही. बरोबर, तसा तो आपला मित्र पण आहे ना. आणि खेळतो किती सुंदर. हो ना, परवाच्या आनंद बुद्धिबळ स्पर्धेत त्यांनी माझा आणि उंटाचा इतका सुंदर उपाय करून घेतला आणि सचिनच्या राजाला चेक दिला आणि चेकमेट झाला. अरे समोरच्या सचिनला काही कळलंच नाही. तरी तो सचिन पांढऱ्या सोंगट्यांना घेऊन खेळत होता. हो ना, पांढऱ्या सोंगट्यांना घेऊन खेळणाऱ्याची जीत होण्याची शक्यता जास्त असते. कारण पहिली चाल त्याची असते ना. अरे आपल्या सूरजला रक्ताचा काही फरक पडत नाही. कारण त्याच्या चाली अगम्य असतात. प्रतिस्पर्धीच्या डोक्याचा फुगा होतो. दुर्दैवाने पुढच्या दोन्ही फेऱ्यातून हरला. मला वाटतं आपण सचिनच्या नाही तर सूरजच्या विजयाचा विचार करू. बरोबर. अरे पण तो राजा कोपऱ्यात कसली खलबत करतोय. त्यांनाच विचारूया की. राजे सरकार, असे इकडे यावे. बोला. राजे साहेब, आपण तिकडे काय करत होतात? सूरजच्या विजयाची काही युक्ती सापडते का ते बघत होतो. मग झालाय का काही विचार? हो, थोडाफार विचार झाला आहे आमचा. मग सांगा की आम्ही मदत करू. अरे तुमच्या मदतीशिवाय काहीच होणार नाही. तुमची मदत तर हवीच. सांगा सांगा, लवकर सांगा. आम्ही सगळे तयार आहोत. मला वाटतं आपण सूरजच्या मनाचा पहिल्यांदा विचार करायला हवा. म्हणजे असं की बुद्धिबळाचा खेळ आणि खेळणाऱ्याचं मन याचा फार जवळचा संबंध असतो. राजे सरकार, सर्वच खेळाच्या बाबतीत हे आहे. प्रधानजी, आहे ना. पण बुद्धिबळात प्रतिस्पर्धेचा हल्ला नुसता पत्तावणे असं नसून गनिमी